नमस्कार मित्रांनो, राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि लाखो नागरिकांना थेट लाभ पोहोचवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. मित्रांनो, या बैठकीत सामाजिक न्याय विभाग, ऊर्जा विभाग, आदिवासी विकास विभाग आणि वन विभाग यांसारख्या विविध विभागांतर्गत खूप मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती, रोजगारासाठी नवीन AI धोरण आणि पर्यावरणासाठी नवीन आयोग असे अनेक मोठे निर्णय सरकारने घेतले आहेत. तर हे निर्णय नक्की काय आहेत आणि याचा तुम्हाला काय फायदा होईल, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात मोठा आणि अभिमानास्पद निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. सामाजिक समता आणि समरसता वर्षाच्या निमित्ताने जगातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक अध्यासन स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. यामुळे राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची मोठी संधी मिळेल. मित्रांनो, आता जग वेगाने बदलत आहे आणि तंत्रज्ञानाच्या AI युगात महाराष्ट्र मागे राहू नये यासाठी सरकारने आज महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI धोरण 2026 ची घोषणा केली आहे. या एका निर्णयामुळे राज्यात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक येईल आणि तरुणांसाठी 1,50,000 रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. या अंतर्गत राज्यभरात 6 AI उत्कृष्टता केंद्रे आणि 5 AI इनोव्हेशन सिटी स्थापन केल्या जातील. हे महाराष्ट्राचे एक अतिशय भक्कम पाऊल मानले जात आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत 12 वर्षांनंतर मोठी वाढ. हा निर्णय खूप दिलासा देणारा आहे. जे दिव्यांग विद्यार्थी उच्च माध्यमिक नंतरचे शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच सरकारने मोठी वाढ केली आहे. आता या विद्यार्थ्यांना विद्यापीठ किंवा संस्थेला द्यायची प्रवेश फी, ट्यूशन फी, परीक्षा फी, रजिस्ट्रेशन फी, तसेच लायब्ररी, मासिके आणि वैद्यकीय तपासणीचे शुल्कही सरकारकडून दिले जाईल. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळेल. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन विभागाने हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या आयोगाच्या माध्यमातून राज्यात 300 कोटी वृक्षलागवडीची एक खूप मोठी मोहीम राबवली जाईल. राज्यात पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन करणे आणि वृक्षलागवडीची अंमलबजावणी तसेच नियंत्रण करणे हे या आयोगाचे काम असेल. आदिवासी विकास विभागाबद्दल बोलायचे तर आदिवासी विकास विभागांतर्गत ज्या अनुदानित आश्रमशाळा स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जातात, त्यामध्ये काम करणाऱ्या शिक्षकेतर म्हणजेच नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या 12 आणि 24 वर्षांच्या नियमित सेवेनंतर सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासोबतच कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे केंद्रीय विद्यालय संघटन आता रत्नागिरी जिल्ह्यात एक नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करणार आहे. यासाठी राज्य सरकारने मौजे नाचणे रत्नागिरी येथे 2.5 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात हरित ऊर्जा म्हणजेच ग्रीन एनर्जीचा वापर वाढवण्यासाठी आणि ट्रान्समिशन क्षमता मजबूत करण्यासाठी ऊर्जा विभागाने मॅजेस्टिक नावाची एक नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी जागतिक बँकेकडून मोठे कर्ज प्राप्त होईल. या संदर्भातील प्राथमिक अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तर मित्रांनो, हे होते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय. विद्यार्थी, दिव्यांग, नोकरदार वर्ग आणि पर्यावरण यावर या बैठकीत विशेष लक्ष देण्यात आले आहे. तुम्हाला यापैकी कोणता निर्णय सर्वात जास्त आवडला किंवा कोणत्या निर्णयाचा तुम्हाला थेट लाभ मिळणार आहे, हे खाली कमेंट करून नक्की सांगा. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा. अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.